नमस्कार. आज आमच्या घरी बनणार आहे चिकन बिर्याणी आणि ते पण माझे मिस्टर आज बनवणार आहेत. तर ते दोघे पण बसलेत, ऋषभ आणि ते. चिकन लेग पीस ये असं दाब ये किती त्यांना खूप आनंद झाला आहे बिर्याणी बनवण्याचा. तर त्यांनी छान लिंबू आता त्याच्यावर पिळलं आहे आणि त्यानंतर लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट मी त्यामध्ये घातली आणि त्यांनी छान मिक्स करून घेतली. आता नमक त्यामध्ये घातलं आहे आणि ते पण छान मिक्स करून घेतलं आहे. आणि तसंच आता दही घातलं आहे. दही पण व्यवस्थित सगळीकडे मिक्स केलं आहे. आणि तसंच हा सुहाना बिर्याणी मसाला आहे तो त्यामध्ये घातला. आणि आणखी एक हा बिर्याणी मसाला आहे तो घातला आहे. हे कोकणी पद्धती बनवलेला मसाला घातला आहे, लाल तिखट आणि अंबारीचा लाल मसाला घातला आहे, कुटलेली लाल मिरची आणि हळद. हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यांना खूप आवडते बिर्याणी. मी तर खात नाही, पण त्यांना, ऋषभला खूप आवडते, तर ते बनवायला घेतली त्यांनी. आणि तसंच आता त्यामध्ये पुदिना घातला आहे. माझ्याकडे हिरवा पुदिना नव्हता, तर तुमच्याकडे असला तर तुम्ही घालू शकता. छान सेट करून मी फ्रीजमध्ये हे ठेवलं आहे आता मॅरिनेट होण्यासाठी. आणि 10 ते 12 कांदे घेतलेत आणि 2 टमाटर, 2 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली. हे छान बारीक कट करायचं आहे. त्यांनीच कांदे, टमाटर सगळं त्यांनीच छान बारीक करून घेतलं आहे. म्हणजे जास्त बारीक नाही, लांबट आकाराचं छान असं कापायचं. आणि मिरची पण जास्त बारीक नाही, अशा प्रकारे कापायची. फक्त कोथिंबीर छान बारीक करून घ्यायची. आणि काही कांदा मी बिर्याणीमध्ये घालणार आहे आणि काही मी फ्राय करून घालणार आहे. तर यामधला मी थोडा साईडला काढून घेतला आहे. टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा मी तुम्हाला दाखवते की हा मी बिर्याणीमध्ये घालण्यासाठी घेतला आहे आणि हा फ्राय केल्यानंतर घालायचा. तर पूर्ण तो कांदा मी आता मस्तपैकी फ्राय करून घेते. आणि छान कांद्याला लालसर रंग येईपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा. बघा, अशा प्रकारे कलर येऊ द्यायचा, म्हणजे मस्त छान कुरकुरीत असा तो बनून जातो. अशाच प्रकारे मी पूर्ण आता फ्राय करून घेणार आहे. तसंच मी राईस बॉईल करायसाठी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि हा 1 किलो राईस आहे, 1 किलो चिकन आहे आणि 1 किलो राईस आहे. तर त्यामध्ये पाणी घालून आता 2-3 पाण्याने छान मी आता धुवून घेणार आहे. माझा धुवून झाला आणि त्याच्यामध्ये पाणी घालून मी 10 मिनटे भिजत ठेवते. तसंच इकडे पाणी पण हे गरम होत आलं आहे. तर त्यामध्ये मी काही गरम मसाले घातलेत आणि 1 चम्मच तूप घातलं आहे. आणि कांदा पण सगळा फ्राय करून झाला माझा. तसंच आता पाणी गरम होत आलं आहे, तर त्यामध्ये शेजपत्ती राहिली होती ते टाकलं आहे आणि नमक घातलं आहे मी. आणि त्यामध्ये मी आता राईस घालणार आहे. एकदम हळू छान असं घालायचं आणि हळू फिरवायचं, म्हणजे तांदूळ तुटणार नाही, नाहीतर तुटायची भीती राहते. म्हणून एकदम हळू असं फिरवून घ्यायचं. आणि हे पण छान मॅरिनेट झालं आहे. त्यामध्ये तळलेल्या कांद्याचं जे तेल होतं तेच मी घातलं आणि फ्राय केलेला कांदा घातला, कोथिंबीर घातली, हिरवी मिरची आणि गॅसवर ठेवलं आहे छान गरम होण्यासाठी. आणि मस्तपैकी 15 ते 20 मिनिटं कमी आचेवर, म्हणजे मीडियम आचेवर छान आपल्याला हे सगळं पहिले शिजवून घ्यायचं आहे. बघा, छान असं तेल पण सुटत आलं आहे, मसाले पण मस्त भाजले जात आहेत आणि चिकन पण छान होणार 15-20 मिनिटं. तर तसंच आता 2-3दा मध्ये मध्ये फिरवत राहायचं. मी आता त्याच्यावर टमाटर घातला आहे, कांदा आणि थोडी कोथिंबीर घातली. हे पण छान मिक्स करून घेतलं आहे. आणि परत 10 मिनिटे मी शिजवून घेणार. आधी मी 10 मिनिटे शिजवलं आहे. आणि तसंच आपला राईस पण रेडी झाला आहे, बॉईल करून झाला आहे. तुम्हाला दाखवते मी की कशा प्रकारे राईस झाला आहे ते समजून घ्यायचं. अशा प्रकारे जर तुकडे पडले ना, तर समजायचं की आपला राईस झालेला आहे. म्हणून थोडा कच्चा ठेवायचा, म्हणजे आपल्याला मग याच्यामध्ये बिर्याणीमध्ये बनवता येईल, शिजवता येईल. तर मी आता सगळ्यात आधी त्यामध्ये कांदा घातला आहे, छान राईस सेट केला, परत त्यावर कांदा आणि परत मस्तपैकी राईस सेट करून घेतला आहे. वरून तूप घातलं आहे मी 2 चम्मच आणि मस्तपैकी परत राईस टाकला आहे. आणि त्यावर फ्राय केलेला कांदा, फ्रूट कलर, तुम्हाला जर आवडेल तर तुम्ही केसरवालं दूध घातलं तरी चालेल. केसर
आणि मी मस्तपैकी 2 चम्मच परत मी आता तूप त्यामध्ये घातलं आहे. केसर दुधामध्ये भिजवून ठेवायचं आणि नंतर घालायचं, ते पण खूप छान लागतं. आणि मस्तपैकी पेपरने आता मी पहिले हे पॅक करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून तव्यावर मी ठेवणार आहे बिर्याणीचा हा जो टोप आहे तो गंज. आणि मस्तपैकी बिर्याणी झालेली आहे. तुम्हाला सांगते मीडियम आचेवर मस्त त्यांनी 10 ते 12 मिनिटे शिजवून घेतली. एकदम राईस पण खूप छान झाला आणि मस्तपैकी शिजली. सुगंध छान येतो आहे, पण मी खात नाही. ते पण बोलले की छान सुगंध येतो आहे, म्हणजे मस्त झाली आहे. तर तुम्ही पण घरी नक्की बनवून बघा. असेच बिर्याणी खरंच खूप भारी लागते, म्हणजे ते असे सांगत होते खाल्ल्यानंतर. आणि त्याबरोबर हे सलाद मी बनवलं आहे मस्त, कांदा, टोमॅटो आणि काकडी वगैरे, दही, साखर, नमक घालून. तुम्ही पण अशाच नवीन छान छान रेसिपी बघत राहा, बनवत राहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुन्हा एका रेसिपीबरोबर. बाय.